तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा कलश म्हणून लाभलेली तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि अभंग प्रासंगिक स्वरूपातून निवडला. अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा. तुकोबारायला विचारणा केली. देहूचे काही साधक काशीला जाण्याकरता निघाले. हा अभंग खरा पत्रवाळी प्रकरणातला आहे, म्हणजे तुकोबारायनं लिहिलेलं पत्र आहे हे. आणि साधक ज्या वेळेला काशीच्या दिशेनं रवाना होतात तर मध्ये तुकोबाराय भेटतात देहू सोडत असताना. आणि तुकोबारायाला विनंती विचारताय साधक मंडळी, तुकोबाराय येता का काशीला? तुकोबाराय म्हणले काय भाडं आहे? म्हणले 7,500. ऐकून राहिले ना. तीर्थयात्रेची प्रथा अशी नव्हती. तुकोबाराय सांगतात कशी तीर्थयात्रेची प्रथा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाचे माझा लेव सिद्धीने देवा माझे मन लागो तुझे पाये. देवा माझे मन लागो तुझे पाये. देवा माझे मन लागो तुझे. नामस्मरण घडो संत समागम वाबुगाची भ्रम नको देवा. हा तीर्थयात्रेचा क्रम होता. मुखानं नामस्मरण असावं, पायी तीर्थयात्रा असावी. इथपर्यंत गाडी येते. तीर्थयात्रा पायी सांगितली. आता काळ तसा आहे, धावपळीचं जीवन आहे सगळ्यांचं. बरं गाडी नका करत नाही, पण निदान संसारिक गप्पा नाही मारायच्या. मग निदान ज्याच्या यात्रेला चाललो त्याचं चिंतन करावं. तुकोबाराय म्हणले बाबा माझं काशी सप्तमोक्षपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र दर्शन फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे. त्याला सोडून मी कोणत्याच देवाला देव म्हणत नाही. कोणत्याच देवाला देव म्हणत नाही असं तुकोबाराय बोलले. मग तुकोबाराय तर एके ठिकाणी असं म्हणतात अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. बरं एवढंच नाही, मी जर दुसऱ्या देवाला देव म्हणलो तर माझ्या पातिव्रत्याला बाध येईल. पतिव्रते जायसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. बरोबर पुढचं ऐका अजून. ते म्हणतात ज्या देवाचे हात कमरेवर नाही त्याचं मी दर्शन घेत नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे निघे मी तयाचे दर्शन. पण आजच्या अभंगामध्ये पत्र कुणाला लिहिलंय? विश्वनाथाला. मग आज तुकोबारायाच्या पातिव्रत्याला बाध येत नाही का? तुकोबारायाला ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जावं लागत नाही का? आणि पत्रामध्ये म्हणतात तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे आणि बराडी आहे बरं का. आता मी आपल्या एक गोष्ट पहिली सुरुवाती लक्षात आणून देतो. पहिली गोष्ट, हा पांडुरंगाचा भक्त आहे, तो हनुमंताचा भक्त आहे, हा देवीचा भक्त आहे, हा धुनाकेश्वराचा भक्त आहे, हा असा आपल्या आपल्यात भेद करू नका. हे वरचे कधी एक होत्या. कोणते नाही तुम्हाला वेगळं नाही वाटलं ना मी इकडचं बोलतोय बरं का. तुमचं डोकं जाईल दुसरीकडं. परत सरळ रस्त्यानं चालायचं, कुपटीत हात घालून उचडून घ्यायचं नाही. महादेव आणि पांडुरंग दोन्ही एकच आहे. आणि म्हणून तुकोबारायाच्या पातिव्रत्याला बाध येत नाही. म्हणून आपल्या वारकऱ्यांनी आणि वैष्णव भक्त आणि शैवांनी वाद घालायचा नाही. मी तुम्हाला अनंत प्रमाण देऊन सांगू शकतो का महादेव आणि पांडुरंग दोन्ही एकच आहे. जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. महादेव पांडुरंग दोन्ही एकच आहे. अनेक प्रमाण ओव्या सांगल, श्लोक सांगल, तसा जाणार नाही. म्हणून तुकोबारायाच्या पातिव्रत्याला बाध येत नाही. पत्र लिहिलं तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे आणि बराडी आहे. तुकोबारायाची एक मेघ ध्यानात घ्या इथं. काय तुकोबारायाचा अधिकार केवढा आहे? जगाचा ग्रास करणारं काळ थर थर कापतो. तुकाराम तुकाराम
नाम घेता का पेम. आणि इकडं तुकोबाराय काय म्हणतात, मी दीन आहे, रंका आहे, अनाथ आहे, बराडी आहे. एवढं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. मोठी माणसं, ज्याला मोठं व्हायचं असेल त्याने आपल्या मोठेपणाचा टेंभा मिरवायचा नसतो, स्वतःला झाकून ठेवायचं असतं. अशीच माणसं मोठी होत असतात. हे शिकवण तुकोबारायांनी ह्याच्यातून द्यावी. आणि तुमच्याकडं कशाची कमी आहे, काय उणे तुम्हापाशी, आणि अल्प गोष्टीनं संतुष्ट होणारा वारकरी आहे. वारकरी थोडं मिळालं तरी संतुष्ट राहतो. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये माळकरी शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी आहे. याला कारण तुकोबारायाची गाथा आहे. हो, काय किती अभंग दाखवू तुम्हाला. आत्महत्या करायला निघालेली माणसं परत फिरतील अशी अभंग तुकोबारायाच्या गाथ्यात आहे. आणि म्हणून थोड्या गोष्टीनं संतुष्टी मिळते, त्याला वारकरी म्हणतात. फक्त एवढं कीर्तन झाल्यावर वापरू नका. कळालं असेल तर पहा. अल्प गोष्टीनं संतुष्ट होतो, त्याचं नाव वारकरी जरी असलं तर येण्या जाण्याचा विचार करा. विठाला विठाला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. दुनाकेश्वर भगवान की, पार्वती पते हर हर विठाल 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 विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 हला विठ्ठल 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 हला विठ्ठल 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 विठाला 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दुनाकेश्वर महादेव की, मंगलनाथ महादेव की, कृष्णेश्वर भगवान, त्र्यंबकेश्वर भगवान की. करू सुरुवात आता. इकडे लक्ष द्या फक्त माझ्याकडं. विक्षेप करू नका, कारण मला थोडा जरी विक्षेप झाला म्हणून माझ्या आळंदीला पंढरपूरला वारीत कीर्तनं नसतात. खोटे माऊली तुम्हाला माहिती आहे. आणि मला विक्षेप जमणार नाही. विक्षेप झाला का मी काय सांगतो ते विसरतो, पहिल्यापासून सुरू करावं लागतं. मला तुमच्या पदरात किती पाडायचं हे तुमच्या हातात आहे. विक्षेप न करता शांत चित्तानं ऐका. ज्यांच्या माध्यमातून आलो ते माझे मित्र दत्ताभाऊ ढवळे. आता ते एक महाराष्ट्रातल्या सगळ्याच कीर्तनकारावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपल्या परिसरातलं बीड जिल्ह्याचं दत्ताभाऊ. आणि इथं आल्यानंतर मला वाटतं नंतर जगदीश भाऊ गोरे आमचे, त्यांचा माझा बऱ्याच वेळेला बोलणं फोनवरती चर्चा झाली. आणि त्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. समस्त या धुनाकेश्वर या संस्थानला ज्यांचं ज्यांचं योगदान प्राप्त होत असेल, माझ्या मरक्या मुखातून तुमचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी काम करा का तुमच्या नावाची नोंद धुनाकेश्वर महादेवाच्या रजिस्टरमध्ये व्हावी. असं काहीतरी काम करा. तुम्ही माना अथवा नका मानू, हा सगळ्यात गरिबाचा देव महादेव. श्रीमंताचा देव नाही, हा गरिबाचा देव आहे. बरं, सगळ्यात भोळा देव आहे. सगळ्या देवांना देव म्हणतात आणि या बाबाला महादेव म्हणतात. याचं कारण असं आहे, इतर देव तुम्ही जेवढं मागाल तेवढंच देतात, पण हा बाबा असा आहे जेवढं मागाल त्याच्या 10 पट जास्त देतो. म्हणून महादेवाचे भक्त श्रीमंत.
हा बघा तुम्ही, महादेव आणि विष्णू याच्यात भेद नाही. इथं आपली सुरुवात आहे. गैरसमज करू नका, सगळी सारखीच आहे. भगवान विष्णू आणि महादेव दोन्ही कशावरून? जगामध्ये असं कुठंच घडलं नाही का जिथं महादेव आहे तिथं भगवान विष्णू आहे, आणि जिथं भगवान विष्णू तिथं महादेव आहे. मला वाटतं आमच्या आळंदीला महादेव आहे. 18 पीठ आहे ना, प्रमुख 18 पीठ आहे. बाजरीचं, मक्काचं, ज्वारीचं 18 पीठ आहे. त्याच्यातलं प्रमुख पीठ आळंदीत आहे. शिवपीठ हे जुनाट, आणि ज्ञानाबाई तिथे मुकुट हे शिवपीठ तिथं आहे. आणि मग जिथं आता उलट महादेवानं अगोदरच ठरवलं होतं का इथं भगवान विष्णू माझ्याजवळ थांबणार आहे. कोणाच्या रूपानं? ज्ञानोबारायाच्या रूपानं. ज्ञानोबाराय कोणाचा अवतार आहे? महाविष्णूचा अवतार, 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 महाविष्णूचा अवतार. सका माझा ज्ञान चारा, सका माझा ज्ञान चारा, सका माझा ज्ञान चारा, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सका माझा ज्ञान चारा, सका माझा ज्ञान चारा, सका माझा ज्ञान चारा, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. ज्ञानोबाराय कोणाचा अवतार आहे? भगवान विष्णू. म्हणून महादेव आणि तिथं भगवान विष्णू आहे. पंढरपूरला एकटा पांडुरंग नाही, पांडुरंगाच्या डोक्यावर महादेव आहे. म्हणजे महादेव आणि पांडुरंग दोन्ही एकच. हे पटत नसल तर लय मोठा पुरावा घ्या आता शिवपुराणातला. शिवस्य हृदयं विष्णू, विष्णुस्य हृदयं शिव. महादेवाच्या हृदयात शिव आहे, आणि शिवाच्या हृदयामध्ये नाही, उलट झालं ना. भगवान विष्णूच्या हृदयात शिव आहे, आणि शिवाच्या हृदयामध्ये भगवान विष्णू आहे. आजही महादेव भजन करतात. ते कोणाचं करतात माहिती ना? भजन करी महादेव, भजन करी महादेव, महादेव भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव. हे राम नावाचं भजन महादेव. आता महादेवात जर भेद असता तर भगवान विष्णूचं स्मरण, विष्णू सहस्रनामाचा पाठ महादेव करतात. मग वारकऱ्याला काय? सकाळी सकाळी आहे ना आपलं विष्णू सहस्रनाम,
आता बरेच जण म्हणते आमची संस्कृत होबडती, आम्हाला अजून सोपं सांगा. मग देवाचं 4 अक्षरी नाव आहे ते घे बाबा. कोणतं? नारायण. 4 अक्षरी नाव जर घेतलं तर विष्णू 1000 वेळेला तर विष्णू सहस्रनामाचं पुण्य पदरात पडतं. एक अजून आळशी होता, तो म्हणे का हो याच्यापेक्षा सोपं नाही का? मग त्याला म्हणलं बाबा 3 अक्षरी घे. 3 अक्षरी कोणतं? अविनाश करी आपुले आयसे लावे मनापिशे गोविंदाचं नाव 3 अक्षरी. आता हे सामान्य नाही. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी गोविंद नामन भवेची तुल्यम. त्या नावाची तुलना नाही होऊ शकत, इतकं ताकदवान नाव. मग हे घे. त्याच्यात अजून आळशी तो म्हणे याच्यात सोपं सांगा. मग आता 2 अक्षरी आहे बा. आता सगळ्यांना माहिती आहे 2 अक्षरी जे महादेवानं जपलंय. 32 अक्षरं वाटायची वेळ आली तर या बाबानं महादेवानं 2 महत्वाचे आपल्याकडे ठेवून घेतले, बाकीचे सगळे वाटले. सगळा सार्थ त्या 2 अक्षरातच होता आणि ते महादेवाने जवळ ठेवलं. मग एक जण अजून आळशी तो म्हणे का हो ह्याच्यापेक्षा सोपं देवाचं नाव नाही का? आपल्याला रेल्वे स्टेशन कुठं? इड परळीला. मग त्याला एकच पर्याय, त्यांना परळी रेल्वे स्टेशनला जायचं आणि झेलम एक्सप्रेस पुढं झोपायचं. आता राम नावापेक्षा सोपं काय राहिलं दुसरं? इतकं सोपं नाव. सगळ्या देवाला नाव प्रिय आहे. काय आवडतं? आवडे देवासी ऐका तो प्रकार. पहिले नामाचा उच्चार रात्रंदिवस आणि मग पुढचं आहे तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा. म्हणून अगोदर पहिले देवाचं नाव. आणि म्हणून महादेव आणि पांडुरंग एक हे मी तुमच्या लक्षात आणून देतोय. जरी आपल्याला कळलं असं बोलू का? मला वाटतं तुमच्या भागामध्ये काळे भाऊ तुमच्याकडं रुखवत येतो का? लग्न जमल्यावर रुखवत तुमच्याकडे आहे का नाही? तुम्ही लय टाळाटाळा पाहू राहिल्या माझ्याकडं. रुखवत येतो का नाही? रुखवत पाटी. आणि मग त्या लग्न जमल्यावर येत असतं बघा. रुखवदामध्ये साखरेची मांजर, साखरेचा हत्ती, साखरेचं डुकर, सगळे प्राणी साखरेचे. आता नाही, आता बंद झालं ते. जुन्या काळात जुन्या म्हाताऱ्यांना माहिती असेल बघा. मावशी तुम्हाला माहिती असेल, नंतर मुरमुऱ्याचे यायला लागले. आता कसलं आलं? जुनं काय राहिलं? त्या मावशीला विचारा 3-3 किलोमीटरहून पाणी आणलेले डोक्यावर त्यांनी. पहाटे उठावं लागत होतं का नाही मावशी तुम्हाला? सगळ्या घराचं दळावं लागत होतं का नाही? जुन्या म्हाताऱ्यांना पाहिलं त्यांना कसं हसू आलं म्हाताऱ्यांना. त्यांना वाटलं बरं झालं नव्या झोळड्या आता. आणि मग असलं ते रुखवत यायचा. आता यंत्रयुग आलं, आता काय राहिलं नाही तसं. आता पहिलं सगळं बंद झालंय. जुनं काय राहिलं? पापड लाटायचं तर पोळपाट बेल नव्हतं. आता ते नाही, मशीन आलं. उंडा टाकायचा पापड तयार. चपाती बनवायची तरी पोळपाट बेल ना, आता त्याची गरज नाही राहिली. मशीन आलं, उंडा टाकला दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची तरी मशीन आलं. एका बाजूनं कणिक टाका, दुसऱ्या बाजूनं पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीनमध्ये घालायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको. पाणी द्या रे, चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. विठाला विठाला आणि मग ते रुखवत आलेला. पाहुणे त्या उन्हाळ्याचे दिवस होते, गेले तिथं. जय हरी झाला. कोण कोणाकडे जातं? तुम्ही आले, आनंद वाटला, बसा. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. किचनमध्ये आवाज दिला, चहा ठेवा. किचनमधून आवाज आला, साखर नाही. मला माहिती होतं तुम्हाला या वाक्याचं काहीच वाटणार नाही, कारण हे वाक्य तुमच्या परिचयाचं असावा. साखर नाही ना? मग एक काम करा. काय काम करा? उंदराची शेपूट टाका, कुत्र्याचा कान टाका, गाढवाची मान टाका. पाहुणे म्हणे असा कोणता चहा आहे हा? उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन. चहा तयार झाला. पाहुणे त्याच्या चर्चा करायला लागले. एक काम करू, घर मालकाला घ्यायला लावू. चहा तयार झाला, पाहुण्यांकडे आला. पाहुणे घर मालकाला म्हणे तुम्ही घ्या एकदा, तुम्ही घ्या चहा, तुम्ही घ्या. पाहुणे म्हणे अहो तुमच्या पुढंच बशी ठेवली, आली का आता पंचायत? पाहुणे असे चहा डोकून पाहायचे, उंदराची शेपूट आहे का, कुत्र्याचा कान आहे का? अहो तुम्ही चहा का घेत नाही? असं कुठं चहा असतो का? तुम्ही त्याच्यात उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवाची काय पाहुणे हो तुम्ही? पोरीचं लग्न जमलेलं आहे, त्याच्यात रुखवत आलेला आहे. आणि त्या रुखवदामध्ये साखरेची मांजर, साखरेचं कुत्रं, साखरेचा उंदीर, साखरेचं डुकर. आता कोणत्याही प्राण्याचा अवयव टाकला आणि कोणताही टाकला, तुम्ही भेद कराल का त्याच्यात?
भेद करू शकत नाही ना. जरी नाव बदलले, कुत्रा असेल, उंदीर असेल, डुकर असेल, पण भेद नाही. याचं एक कारण आहे, ते साखर नावाच्या तत्वापासून बनलेले आहे. मग इकडं काय, इकडं तेच आहे ना. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय. गोडी साखर चाटाये, गोडी साखर चाटाये, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदय. गोडी साखर चाटाये, गोडी साखर चाटाये, एक एकाचे हृदय, एक एकाचे हृदय. इकडं तेच आहे. महादेवापासून या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. शिवपुराण सांगते. पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे, गंगा कालिंदी संगमे, प्रयागे पुण्य पावनश, ब्रह्मलोकश वर्तमनी राम. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, गंगा कालिंदी संगम म्हणजे प्रयागमध्ये ही कथा आहे. आणि त्या प्रयागमध्ये ज्या वेळेला सूतजी शौनकांना सांगतात, ही गोष्ट स्वतः महादेव नंदीच्या मुखातून व्यासांना सांगत होते. मी तुमच्या पुढे एक चित्र उभं करतो, तेवढं कोणाचंही जरा मला लक्षात आणून द्या. भला मोठा जटाचा मुकुट आहे, त्याला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळल्या, जटेतून गंगा आहे, डोक्यावर अर्धचंद्र आहे, कपाळावर भस्माचे पट्टे आहेत, कानात सापाची कुंडल आहे, कंठ निळा पडलेला आहे, गळ्यामध्ये भुजंग बसलेला आहे, दंडामध्ये साप आहे, सगळ्या अंगाला भस्म आहे, एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात डमरू आहे, गज चर्म पांघरलं आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. शिव का डमरू डम डम वाजे, आगम निगम का भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला या कोई नहीं, भोलेनाथ से निराला या कोई नहीं. ओ महादेव इतका गरीबाचा देव. इथं माझा मुद्दा होता, तुम्हाला पूर्ण करू द्या एकदा. आता महादेव पांडुरंग एकच दृष्टांत देतो, मला महादेवाचं चरित्र सांगायचंय जरा. इतका गरीबाचा, कामधेनूनं महादेवाचा दुग्धाभिषेक केला तर नद्या वाहायला लागल्या होत्या दुधाच्या. त्याच दिवशी महादेवानं एक बोर्ड लावला आपल्या दरवाजावरती, आजपासून कुणीही माझा दुग्धाभिषेक करणार नाही. आणि ज्याला कुणाला दुग्धाभिषेक करावा वाटतो, कारण महादेवाला माहिती होतं पुढं चालून दूध महाग होणार आहे, तेच दूध
तुमच्या घरातल्या लेकरांना पाजा, तुमच्या घरातल्या वृद्धांना पाजा. माझा दुग्धाभिषेक तुम्हाला करावा वाटतो का? एक काम करा, बादलीभर पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये 1 थेंब दुधाचा टाका. मी तो माझा दुग्धाभिषेक समजेल. इतका भोळा माझा महादेव. ह्या बाबासारखं काही याच्या पूजेमध्ये नखरेच नाही अजिबात. बाकीच्या देवांची लई नखरे. या बाबाने त्याला माहिती होतं महादेवाला, या बाबाला माहिती होतं का पुढं चालून फुलं महाग होतील. गुलाबाचा मोगऱ्याचा तर विषयच नाही. मग तुम्ही खिशाला झटका लावू नका, असेच दर्शनाला येत नाही तो फुलं घेऊन कधी. मग एक काम करा, फुलं तुम्हाला अर्पणच करायचे असेल तर माझ्या कृष्ण परमात्म्याला अर्पण करा. तो फुलाचा रसिक आहे. फूलों से सज रहे श्री वृंदावन बिहारी और संग में सज रही है मिथिलेश की दुलारी. फूलों से सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी. मग तुम्ही मला फुलं खर्च करू नका. माझ्या करता रस्त्यानं चालता चालता ज्या फुलाला कुणीच विकत घेत नाही, ज्या फुलाला कुणी हात लावत नाही, रस्त्यानं चालता चालता कित्येक सापडतात, अशा धोत्र्याच्या फुलांना मी प्रसन्न होतो बरं का. काय भोळा महादेव हो. आणि ते म्हणतात फळं गोरगरीबाला अर्पण करा. तुम्हाला वाटायचेच असले तर गरीबाला दान करा फळं. आणि माझ्याकडे येत असताना ज्या फळाला कुणी खात नाही असं धोत्र्याचं फळ घेऊन येत चला. इतका भोळा महादेव आहे. बरं मी तुम्हाला असं विचारतो, तुमच्याकडं ब्राह्मण काका आले वास्तुशांतीला, तुम्ही दक्षिणा देऊन देऊन किती द्याल? 51,000, 1,00,000. अहो ह्या बाबाला वास्तुशांतीला आलेल्या गुरुला घरच दान दिलं, वास्तूच दान देऊन टाकली महादेवानं. कोणाला? रावणाला. लंका कुणाची होती? दक्षिणामध्ये मागितली तर दान देऊन टाकली. इतका भोळा हा भोळा बाबा आहे. विठाला विठाला देवामध्ये भेद नाही. प्रत्येक देव रुद्राक्षाची माळ आहे देवांच्या गळ्यात. कोणता साधू असा आहे मला सांगा महादेवाचा भक्त नाही? पांडव महादेवाचे भक्त होते म्हणून पांडवकालीन मंदिर महादेवाची आजही सापडतात. पांडव इतके कट्टर भक्त होते. कुंती मातेचा एक नियम होता. कुंती माता महादेवाची भक्त होती. आजही दिल्लीपासून म्हणजे हस्तिनापूर त्या काळातला आजची दिल्लीपासून 20 किलोमीटर अंतरावरती एक आशिवपूर नावाचं गाव आहे. कोणतं? आशिवपूर. या आशिवपूरला महादेवाचं स्थान आहे. कुंती माता त्या आशिवपूरला हस्तिनापुरावरून आशिवपूरला रोज जात होती आणि दर्शन करून परत यायच्या. आजही त्या आशिवपूरमध्ये एक गुफा आहे. त्या गुफेत बोर्ड लागलेला आहे का ही गुफा हस्तिनापुराकडे जाते. किती कट्टर भक्त होत्या कुंती माता. महादेवाला जल अर्पण केल्याशिवाय अन्नाचा कणही कधी घेत नव्हत्या. म्हणून माणसाचा नित्य नियम काहीतरी असावा बरं का. रोज सकाळी उठल्या उठल्या गाय छाप साफलावं लागते. कुठे उठल्या उठल्या नियम आहे ना. हाई किती लोकांचा त्यांना ते सुधरत नाही त्याच्याशिवाय काही. आणि मग ती गाय छाप बरं नाही सुटत तुमची तर एक काम करा गड्या, ती गाय छाप घेता घेता एकदा रामकृष्ण हरी तर म्हणा, तेही पुण्य होईल ना. सुटतच नाही तर मग दुसरं काय सांगू. खायला नाही सांगत आहे मी, पण नामस्मरण होईल घेता घेता. मग सुटत नसेल तर मग तेवढं काम का. काही माणसं सकाळी उठले का लय जग बिघडलं, लय दुनिया नासली, लय जग बिघडलं, लय दुनिया नासली. हा इतका भोळा बाबा आहे हा महादेव. बरं कुंती माता महादेवाची कट्टर भक्त होती. कुंती मातेचा नेम होता रोज सकाळी. ऐका गड्या आता तुमच्या चर्चा नका करू. तुम्ही इकडं लक्ष द्या, मला बोलू द्या ना. 1 तास बोलू द्या. उलट मी तर असं म्हणतो ऐकता ऐकता चिंता जाते.
चिंतन करा, चिंताच राहणार नाही ना. चिंतन करत नाही माणसं, चिंता करतात. चिंता नरकाला घालणारी आहे आणि चिंतन हे उन्नतीच्या मार्गाकडे नेणार आहे. म्हणून चिंता न करता चिंतन करा, लाभ मिळतो त्याचा. चला, कुंती माता सकाळी सकाळी हा नियम होता म्हणून नियम ठेवायचा. आता बरीच माणसं बघा, सकाळी उठल्यावर काहीतरी नित्यनियम असतो, प्रत्येकाचा, वारकऱ्याचाही असतो, आपलाही नित्यनियम असावा. नाही बाकीचं नाही बाकीचं ना, तर एक काम करायचं, सकाळी उठल्यावर पांडवाची नावं घ्यायची. काय बोललो मी? पांडवांची. कारण पांडव हे प्रातस्मरणीय आहे. आणि तुम्ही तर इथं धुनाकेश्वराच्या सानिध्यात राहतात, महाभाग्यवान माणसं आहे तुम्ही. कारण हे प्राचीन मंदिर आहे आणि या प्राचीन मंदिराच्या या तुम्ही परिसरामध्ये राहतात. जे प्राचीन मंदिर आहे, महादेवापासून 1 किलोमीटरचा परिसर हा तीर्थक्षेत्र म्हणून गणला जातो. हे शिवपुराण सांगतो. तिकडं कुठली बाधा राहत नाही, ती भूमी पवित्र असते. म्हणून तुम्ही अशा ठिकाणी येऊन जर जप केला, आणि आज तर विशेष नाही, आज सोमवार आहे. ओम मंगलम ओमकार मंगलम शिवो मंगलम सोमवार मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिव मंगलम गुरु मंगलम गुरुवार मंगलम गुरु मंगलम ज्ञान मंगलम गुरु ध्यान मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिव मंगलम सोमवार मंगलम शिव मंगलम ओमकार मंगलम हे शिव मंगलम सोमवार मंगलम भूत मंगलम भूतनाथ मंगलम हे भूत मंगलम भूतनाथ मंगलम हरि मंगलम हरपाल मंगलम हरि मंगलम हरपाल मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिव मंगलम सोमवार मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिव मंगलम सोमवार मंगलम. आणि आजच्या दिवशी आता बेलाची पानं तुम्ही वाहणार भरपूर. सगळ्यांनी वाहिले, माघही वाहिले. श्रावण महिन्यात रोज वाहतात तुम्ही. बेलाची पानं कशी व्हावी म्हणजे आपल्याला पुण्य मिळेल हे एकदा ऐकून घ्या. सोमवारी विषय निघाला म्हणून सांगून जातो. पहिली गोष्ट, सोमवारी बेलाची पानं तोडायची नसतात. 2, अमावस्येला तोडायची नाही. 3, पौर्णिमेला तोडायची नाही. या 3 दिवशी बेलाची पानं तोडायची नाही. दोष लागतो. तोडले तर नाही दोष, तर पुण्य तरी मिळणार नाही. सोमवार, अमावस्या, पौर्णिमा 3 दिवस लक्षात राहिले ना. आता या दिवशी तोडायचे नाही. आणि या दिवशी जर तोडले, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. प्रत्येक माणूस उठल्यावर जर तुमचं लक्ष तिकडं जात असेल, बरं माणसाचं मन असं कठीण आहे. पहा, तुम्ही सगळे पाहायला लागले का मला वाटतं आपणही पाहा. काय मन मोठं कठीण आहे ना. एका भिंतीवर असं लिहिलेलं होतं, वरती पाहू नका. मंदम मारील का? वरती पाहू नका म्हणल्यावर तर जे करू नको म्हणलं ते हटकून केल्याशिवाय राहत नाही, असं मन आहे. पाहिलं वरती, वर पाहिलं तर वर लिहिलेलं होतं, केलाच का गाढवपणा.
असं मन आहे माणसाचं, ते थाऱ्याच देत नाही. बरं तुम्ही असं बाजारात मोकार फिरा, तुम्हाला अजिबात त्रास देत नाही, कुठंच लक्ष जाणार नाही तुमचं. पण तुम्ही माळ घेतली रुद्राक्षाची आणि मंदिरात आले जपायला बसले, मन बिथरलंच, मन थाऱ्याच देत नाही. उलट मी तर म्हणतो डोळे बंद न करता तरी तुम्हाला धुनाकेश्वराचं दर्शन होईल, दिसल. डोळे बंद केल्यावर काय काय दिसल ज्याची कधीच कल्पना करू नये असं समोर येतं. म्हणून माणसाचं मन कठीण आहे. काय सांगत होतो बेलाच्या पानाचं, बरोबर आहे ना. तुम्ही सगळे बघा बरं का, तुम्हाला किती पुण्य मिळालं आतापर्यंत. तुम्ही भरपूर बेलाची पानं वाहिली, सोमवारी तोडले असेल, पुण्य नाही मिळालं तर थोडं. सोमवार, अमावस्या आणि पौर्णिमा या तीन वाराला. बरं, बेलाची पानं जर तुम्हाला आणायला जायचं असेल तर 5:30 वाजता अंथरून सोडा सकाळी. ऐकून राहिले ना. तर बेलाची पानं तुम्हाला तोडता येतील. 5:30ला अंथरून सोडलं पाहिजे आणि 7 वाजेच्या आत तुमचं स्नान झालं पाहिजे. 7च्या आत, नंतर होतं त्याला आंघोळ म्हणतात. आणि स्नान करत असताना आपलं तोंड पूर्व दिशेला असावा, सूर्योदयाच्या दिशेला तोंड असावा. आणि स्नान आटोपलं का मग काय करायचं, बेलवृक्ष पानं आणायला तुम्ही किती वाजता जाऊ शकतात, वेळेचं बंधन नाही. पहिली गोष्ट स्नान केलेला असावा. 2, पायात चप्पल नसावा. चप्पल घालून बेलाची पानं तोडली, स्वीकार करत नाही महादेव त्याचा. पायात चप्पल नसावा, स्नान झालेला असावा. अजून एक ऐका आता, एक मंत्र म्हटल्याशिवाय बेलाची पानच तोडता येत नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यम नाही, ओम नमः शिवाय नाही. तो मंत्र लक्षात ठेवा, नाही तर लिहून घ्या पेन असेल तर. आपल्या लेकरांना कळू द्या ना घरात. तो मंत्र आहे श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. कोणता मंत्र आहे? श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा, श्री फलाय नमा, श्री द्रुमाय नमा. असं एकदा का होईना म्हणा आणि दर्शन करा बेलवृक्षाचं. अहो हे साक्षात लक्ष्मी आहे. सर्वानी तीर्थानी वसंती मुलाम, जगातली तीर्थ मुळामध्ये निवास करता बेलवृक्षाच्या. आणि मग दर्शन करा, बेलाची पानं घ्या ताटामध्ये आणि आता धुनाकेश्वराला या. तुमच्या ताटात बेलाची पानं आहे. धुनाकेश्वर महादेव इतका खुश होईल ना, कारण महादेवाला, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, माझ्या. बड़े भाव के साथ दोनों हाथ उठा के हो जा एक बार भजन. जाऊ द्या वरती हात सगळ्यांनी, ताली बजाते हुए सभी गाएंगे. शंकराला माझ्या, माझ्या. महादेवाला माझ्या माझ्या. आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. महादेवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, महादेवाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, डोक्यावर चांदोबा छान छान छान. आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान शंकराला माझ्या, बेलाचे पान, ते आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. महादेवाच्या हातात त्रिशूळ डमरू, महादेवाच्या हातात त्रिशूळ
पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडत्या बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे हे आवडत्या बेलाचे पान पान आवडत्या बेलाचे पान पान आवडत्या बेलाचे पान हा म्हणून नेम होता कुंती मातेचा. इथं आपण आहे बरं का. हे कोण सांगतंय? नंदीच्या मुखातून स्वतः महादेव व्यासांना सांगताय. आणि मग ही धर्मक्षेत्रे म्हणजे प्रयाग मधली ही कथा आहे. कुंती मातेचा नियम होता, पाणी महादेवाला समर्पण केल्याशिवाय, बेलपान असल्याशिवाय महादेवाची पूजा होत नाही. बेलपान असावंच लागतं. इतर पूजेत एखादी वस्तू कमी असली तर चालते, पण बेलपत्र असावा. नसल तर त्याच्या काड्यांचा भुकटा चालतो बरं का. जर पान उपलब्ध नसेल तर थोडासा भुकटा काड्यांचा वाळलेला पावडर तुम्ही अर्पण करू शकतात. बरं, मग कुंती मातेचा नियम आहे. वनवासाच्या काळात फिरत असताना एके ठिकाणी महादेवाने अशी परीक्षा घेतली. वनवास म्हणजे वनामध्येच असायचा. कुठंच महादेवाचं मंदिर नाही, कुठं लिंगही नाही, कुठंच नाही. आता 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, कुंती माता पाणी पिलेली नाही. आणि चिंता पडली कोणाला? पांडवांना. पांडव म्हणले, बाकीचे धर्मराजा म्हणे भीमा जा बरं जरा बघ कुठंतरी असल मंदिर, जंगलात साधू ऋषी मुनी राहतात. भीमदादा गेले आणि पाहिलं तर कुठंच मंदिर नाही महादेवाचं. 1 वाजला, 2 वाजत आले. पण जर महादेवाचं मंदिर नसेल तर आपली आई पाणी पिणार नाही. मग डोकं चालवलं भीमाना. भीमच होता तो. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात वर्णन आहे त्याचं. सगळ्यात आडदांड खादाड माणूस म्हणजे भीमदादा. हांडा असतो ना, हांडा, गडा म्हणतो आपण त्याला, हांडा. तो हांडा असा पालथा घातला, वरून गोलाकार होता बरं का हांडा. बघा तुमच्याकडे आहे की नाही, ते गोल असतात. आणि टाकला असा पालथा, मातीत बुडवलं तोंड, आणि वर असं तो भाग मोकळा ठेवला, आणि बेलाच्या पानांनी फुलांनी सजवलं स्वतः भीमाने बरं का. आला पळत भीमदादा आणि सांगितलं आपल्या आईला, हे आई म्हणे काय? अरे लय महादेव म्हणले कोणी सजावलेलं आहे, नवरदेवच वाटतो की काय, पूजा करून गेलं कोण? मला वाटतं मला फोटो पाठवला गोरे भाऊंनी, त्यावेळेला मी पाहत होतो, हे मुकुट पाहत होतो निरीक्षण करून बारकाव्यानं. काय असं वाटतं की आपल्याशी बोलताच की काय दोनाकेश्वर, म्हणजे काहीतरी शक्ती असल्याची जाणीव याच्यातून होते आपल्याला. आणि गेले म्हणे, पळत आला. अरे म्हणले काय कोणी सजावला नवरदेवासारखा, लई गोड महादेव म्हणले. अरे चला की म्हणले. निघाले. कुंती माता पांडव पळतच चालले, गेले तिथं गेल्यानंतर पाहिलं कुंती मातेनं म्हणे, आई वा काय सजावलेला महादेव रे भीमा. अरे काय गोड म्हणले, ऋषी मुनी साधू संत पूजा करून गेले असावा. आणि मग बराच वेळ झाला, पूजा आटोपली, आणि कुंती माता म्हणते भीमाला, भीमा अरे बरेच सगळे महादेवाची नावं मला कळाली, पण हा महादेव कोणता आहे काय बोर्डच दिसाना याचा आला. त्यावेळेला भीमानं सांगितलं, आई हा गडेश्वर महादेव आहे. आणि आजही ते स्थान आहे बरं का. काहीच नाही, घडा पालथा घातला आणि त्याला सजवलेलं होतं, झाला गडेश्वर. अहो लय सोपा देव आहे. आता काय सांगू, इतका भोळा. आता दर्शनाला गर्दी असते बरं का तिथं. गडेश्वर महादेव प्रसिद्ध ठिकाण झालं आता ते. तुमचं जसं धुनाकेश्वर आहे तसा इतका बाबा भोळा आहे, याच्या बाबतीत टेन्शन घ्यायचंच काम नाही. लिंबाखाली बसावला का लिंबेश्वर महादेव, बाबळी खाली बसावला बाबळेश्वर महादेव, पिंपळा खाली बसावला का पिंपळेश्वर महादेव, तुम्ही बेला खाली बसावला बेलेश्वर महादेव. इतका सोपा देव कोणता आहे सांगा बरं. जगाच्या पाठीवर
33 कोटी देवामध्ये जगात फक्त एक देव असा आहे का ज्याच्या सगळ्या कुटुंबाची पूजा होते, तो माझा महादेव आहे. सगळ्या कुटुंबाची पूजा होते. इतर कोणत्या देवाच्या कुटुंबाची पूजा होते? महादेवाच्या सगळ्या सदस्यांची मंदिरं आहे. आपल्याकडे जरी कार्तिक स्वामीचे नसतील तरी तिकडं दक्षिण भारतात कार्तिक स्वामीची मंदिरं आहे. गणपती बाप्पाचं तर विचारूच नका. गणपती बाप्पा मंदिर भरपूर आहे. महादेवाचे पार्वती मातेचंही आहे. बरं, तुम्ही जर आता ठरवलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पूर्ण कुटुंबाचं मंदिर बांधायचं, बोला ना बोला ना, 16,108 बायका, हा, एका एका बाईला 10-10, 11-11 पोरं. मी काय सांभाळायला नव्हतो, वर्णनी शास्त्रात तसं. एवढी जागा उपलब्ध कराल का मंदिराला? म्हणून हे डोक्याच्या वरती, बाकी सोडून द्या विषय. म्हणून महादेवाच्या सगळ्या सदस्यांची मंदिरं आहे, सगळ्या कुटुंबाची पूजा होते. गणपती बाप्पा बरं का, एक वेळेला आता दिसायला तुम्हाला लहान वाटत असले ते कुबेर कोण आहे? कुबेर तुमच्याकडे या नोटा या त्या भारतीय रिझर्व्ह बँकचा मालक कोण आहे माहिती आहे का? खरा कुबेर मालक आहे ना. देह हे काळाचे आणि धन कोणाचे? कुबेराचे. हा, माझ्या खिशातली नोट तुमच्या खिशात कधी येईल सांगता येणार नाही. तुमच्या खिशातली कधी दुसऱ्याच्या खिशात, तुमच्याकडेच राहणार नाही. म्हणून हे तो मालक आहे खरा. कोण? कुबेर. हा कुबेर कोण आहे? पहिला हा कुबेर खरा चोट्टा आहे. चोट्टा चोर आहे आधीचा. हा अगोदरच्या जन्मामध्ये ज्या वेळेला तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला होता, बरोबर आहे, चोऱ्या करायचा. आणि शिवरात्रीचा दिवस होता, चोऱ्या करायचा. तिथं गेला, त्याला असं वाटलं काय आपल्याला इथलचा प्रसाद खायला मिळेल. आता खरं तर महादेवाच्या प्रसादावरती चंडाचा अधिकार आहे. चंड आहे, त्यांचा अधिकार असतो. महादेवाचा प्रसाद फक्त महादेवाचा पुजारीच खाऊ शकतो, इतर आणि प्रसाद खाऊ नये. दाखवलेला म्हणतोय बरं का मी, समर्पण केलेला तिथं, तो आपण तिथलची वस्तू घ्यायची नाही काही, त्याच्यावर चंडाचा अधिकार असतो. हे शिवपुराणात सांगितलेलं आहे. विठाला 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 कुंडलिका वरदा हरी हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता त्याच्यामध्ये इतर ठिकाणचा कुठला खाता येतो ते लय मोठे बारकावे एवढं सांगत बस. फक्त नर्मदेश्वराचा मात्र खाता येतो बरं का. त्याच्यात अनेक सांगितलं कोणत्या खाता येईल, कोणत्या स्वयंभू असेल तर तिथं कोणाला खाता येतो, ते सगळे वर्गीकरण बारकाव्यानं मांडलेलं आहे. पण माझा भाऊ इथं चाललेला आहे का महादेव इतका भोळा बाबा आहे. हा आला कशाला? नैवेद्य चोरून खायचा होता. लाईट गेली, अंधार होता थोडासा, आणि शिवरात्रीचा दिवस 12 वाजले, पुजाऱ्यांना झोपा लागल्या, स्वतःचं वस्त्र फाडलं आणि महादेवाजवळ प्रकाश केला. कशा करता केला होता? नैवेद्य सापडवण्याकरता. पण हा बाबा लई भोळा, आणि त्याच्यानंतर घेतला प्रसाद आणि चालला पळत. पुजाऱ्यांना जाग आली, पुजाऱ्यांनी मारल्यानंतर याला देह ठेवावा लागतो. देह ठेवला तर यम लोक घ्यायला आले. महादेवाची चोरी करणारा होता हा. यम लोक घ्यायला आले तर शिवाच्या गणांनी त्याला अडवलं. शिवगण म्हणे नाही हे याच्यावर आमचा अधिकार. नेलो कैलासाला नेलो, पाहिलं याने, म्हणे महादेव मी इथं कसा आलो? मी तर 1 नंबरचा पापी, फर्स्ट कॅटेगरीचा, आणि महादेवाच्या जवळ. कारण मी आतापर्यंत फक्त चोऱ्या, लबाड्या, चहाड्या हेच कामं केलेली आहे. म्हणजे मी फक्त गावामध्ये काडीच पेटी घेऊनच फिरत होतो. भाषा कळाली असेल तर पहा. काही माणसाच्या खिशात काडीच पेटी राहते, संगच राहते, त्याला हिजलेलं चालतच नाही. गाव हिजलेलं दिसलं, पेटवलं. या गाव पेटवणारांनी जरा स्वतःची घरं सुधरवा. येऊ द्या ना गावाला एकत्र कधीतरी. यांनी भावात भाऊ ठेवला नाही, आई बापात मुलगा ठेवला नाही. काही माणसं का नरकाला जाण्याकरता जन्माला आलेले असतात काय कुणास ठाव.
त्याच्या काहीच्या गळ्यातच खलबाता राहतो, दिवसभर दुसरं कामच नाही, फक्त कुटायचं. हा, कोणाची जर मोटरसायकल जर गेली ना, कोणाच फटफटी दिकाणू, कोणाच फटफटी दिकाणू, पारावर बसेल राहते गावात, कोणाच फटफटी दिकाणू. एक म्हणतो अरे ते नाही का मळ्यातले 2-4 जण भाऊ एक खट्टीचे काय अजून, मग दिवाळी काढो, गप्पाच बसत नाही ते. विठाला 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 विठाला. ज्याने माय बापाला लाथा मारल्या कधी सेवा केली नाही, आपल्या रक्तावर प्रेम केलं नाही, भावावर प्रेम केलं नाही, तो देवावर कधी प्रेम करेल. शेजाऱ्याचा बाण नीट ठेवला नाही. आणि मग हा माणूस कोणाचा पाहुणा आहे ऐकायचा का तुम्हाला? हा पाहुणा कोणाचा आहे? गावामध्ये सप्ताह करायचा, चांगलं काम करायचा योग आला का याने चालत्या गाडीची खीळ काढावी. हा पाहुणा कोणाचा आहे? यमाचा पाहुणा प्राणी हो, प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय. नरकाची पैजान हरिविन जन्म, नरकाची पैजान हरिविन जन्म, नरकाची पैजान हरिविन जन्म, नरकाची पैजान. यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय, आणि मग त्याला महादेव विचारतात, बाबा तू शिवरात्रीच्या दिवशी माझ्याजवळ प्रकाश केला आणि त्याच्या पुण्याईनं तू कैलासाला आला, मग एक माग तुला मी तुझ्यावर प्रसन्न द्यायला तयार आहे. कोण आहे हा? चोऱ्या करणारा चोट्टा. आणि मग तिथं महादेव म्हटल्याबरोबर म्हणे काहीच नाही, एकदा प्रकाश केला तुमच्याजवळ तर त्या पुण्याईनं मी कैलासाला आलो. तुम्हाला यायचं कोणाला कैलासाला? कैलासाला कैलासाला जर यायचं असेल तर पहिली गोष्ट महाग आहे, 2.5 लाख रुपये लागतात. अरे बापरे. काही म्हणतील तुमचं कैलास तुम्हाला लक लागू द्या, 2.5 लाख. आणि देवाच्या बाबतीत असंच आहे, लॉकडाऊनमध्ये फक्त पॉझिटिव्ह ऐकलं का 5 लाख तयार राहत होते लगेच. देवाच्या बाबतीत 2.5 लाख असंच आहे हो. शेजारी जमीन विकरून उद्या कर्ज काढून का होईना घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि धुनाकेश्वराचा उत्सव आला, जरी आपल्याकडे नसेल तरी कर्ज काढून का होईना वर्गणी दिल्याशिवाय, हाच फरक आहे. हा, मग देवाला द्यायचा टाइम आला, देवानं आपल्याला दिलंच नाही तर काय दिलं असतं आपण, त्यानं चांगलं दिलं असतं. अरे तू जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तो तुला कधीच देणार नाही. तुम्हाला अगोदर त्याला समर्पण करावं लागेल. तुम्ही एका हाताने द्या, तो तुम्हाला 100 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास. अजून एक गोष्ट सांगतो, कोरून ठेवा. कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालेल, घरी घेऊन जा. तुम्ही हे जे समजताय ना संसार वगैरे, वस्तू ज्या समजतात, संसार समजतात, समाज समजतात, एक स्वाभिमानाने एक गोष्ट सांगतो तुम्हाला, वस्तूवर कधीच प्रेम करू नका, आसक्ती होते. वस्तूवर प्रेम करू नका, आसक्ती होते. संसारावर प्रेम कराल तर दुःख मिळेल, माणसावर प्रेम करा धोका बसेल. या जगात प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा विश्वाचा मालक महादेव आहे. हो, त्याच्यावर प्रेम करा, तो तुम्हाला कधीच धोका देणार नाही. मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार
दर्द दिल को आधार चाहिए। काली कमली वाला मेरा यार चाहिए, निवाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए। कुछ कमी नारमानों की, आखिर ये इंसानों की सच्चा दरबार लगा है, विधाता के महफिल है। प्यार के बंसी वाले का प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए। काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए। प्रेमच करायचं असेल तर त्याच्यावर करा, कुठंच प्रेम करू नका। जिथं जिथं प्रेम कराल तुम्ही फसाल। विश्वामध्ये प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे, जगाचा मालक आहे। बाकीच्यावर फसाल, कुठेही प्रेम कराल तर धोका बसेल। आणि म्हणून या महादेवाला म्हणे, मला दुसरा जन्म, एकदा दिव्याचा प्रकाश केला तर त्या पुण्यानं मी कैलासाला आलो। कैलासाला जायचा की इथं आपला विषय चाललेला होता। तुम्हाला जर कैलासाला यायचं असेल तर पहिली गोष्ट एक बोलू काय का, सगळा पसारा सोडा। कैलासाला जाणं आपलं शक्य नाही, कैलास उंच आहे। दुसरी गोष्ट ऑक्सिजन नाही, महाग आहे। मग एक काम करा, कैलासाला तुमचं जाणं होत नाही ना, तुम्ही स्वतः कैलास बना, कैलास बना। तुम्हाला महादेवाकडे जायची गरज नाही। एक दिवस धुनाकेश्वर तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही। त्याच्याकरता तुम्ही कैलास बना। का मला बनायचंय कैलास, काय करावं लागेल तर कैलासाची एकदा काय लक्षणं आहे ती पाहावी लागेल। कैलास उंच आहे, 2 खोल आहे, 3 पावन आहे आणि 4 पवित्र गंगा कैलासातून वाहते। ही लक्षणं आपल्यामध्ये उतरवा। तुम्हाला कैलास बनायचं ना, एक करा, कैलास जसा उंच आहे तसं तुमचं साधनेचं आसन उंच करा। नामचिंतनाची उंची वाढवा, खोल व्हा। कधी कधी गरीबाकडे जात जा। श्रीमंतानं गरीबाकडे खोल सांगतोय। तुम्ही श्रीमंत लोकांमध्येच कार्यक्रम करत फिरले ना, तुमचं कौतुक होणार नाही। गरीब लोकांमध्ये कधीतरी कार्यक्रमाला जात जा। हे गरीब लोक श्रीमंताचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही। खोल जा आणि पावन गंगा पवित्र कैलासातून वाहते। तुमच्या डोक्यातून पवित्र गंगेसारखी विचारधारा प्रवाहित असावी, इतकी पवित्र। लोक म्हणतात काय गंगेच्या पाण्यासारखं त्याचं जीवन आहे। का म्हणतात असं? गंगेचं पाणी सडत नाही, गंगेच्या पाण्यामध्ये किडे पडत नाही, गंगेच्या पाण्याचा दुर्गंध सुटत नाही कधी। म्हणून डोक्यातून निघणारे विचार असे असावे, किडे पडलेले विचार नसावे। विचार बाहेर पडल्यानंतर त्याचा दुर्गंध सुटू नये, असा विचार गंगेच्या पाण्यासारखा बाहेर पडावा का समाजामध्ये तुमच्या विचाराचा सुगंध दरवळावा। तुम्ही कैलास झाल्याशिवाय राहणार। ही लक्षणं कैलासाची आहे, पवित्र व्हा। आणि म्हणून कैलासाला, आणि मग म्हटले आता मला एक काम करा, एकदा प्रकाश केला तुमच्याजवळ दिवा जाळला तर मी कैलासाला आलो, मला मनुष्य शरीर द्या, दुसरं काम करणार नाही। मग हाच आरिंदमाच्या घरी दम म्हणून जन्माला येतो। आणि मग राजा 16व्या वर्षापासून दुसरं काहीच काम नाही। जिथं जिथं परिसरामध्ये मंदिर आहे आणि तिथं तिथं त्याने हुकूमच केला काय का जो कुणी पूजा करणार नाही, मंदिरामध्ये जाऊन दीप प्रकाश करणार नाही, त्याला फासावर देण्यात येईल अशी शिक्षाच त्या काळामध्ये ठेवली। म्हणजे किती बदल आहे त्या काळातला ना आताचा। त्या काळामध्ये जर पूजा अर्चा कुणी केली नाही तर त्याला दंड होत होता, आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये जर कुणी भजन केलं म्हणजे तो काळ असा होता। आणि म्हणून सगळीकडे स्वतः दिवा प्रकाशित करायचा।
आयुष्यभर फक्त दीप प्रकाशित केले. काय सांगू तुम्हाला, तोच वैश्रवणाच्या पोटी जन्माला येतो कुबेर म्हणून. आणि आता मात्र काशीमध्ये, वाराणसीमध्ये तिथं महादेवाचं पूजन करतो. हातामध्ये पूजेचं ताट आहे आणि तिथं जाऊन हा महादेवाची स्तुती करतोय. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया है. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. हातामध्ये दीप आहे, हातामध्ये पूजेचं ताट आहे आणि महादेवाला विनंती करतोय. हा कुबेर काशी मधलं सांगतोय मी आपल्याला. मेरे हाथ में बेल और फूल है. बोला बोला बोला. बेल और फूल है. मेरे हाथ में बेल और फूल है. मेरे हाथ में बेल और फूल है. मैं तुम्हें चढ़ाने आया हूँ. जरा डमरू बजाओ शंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. मेरे हाथ में धूप और दीप है. मेरे हाथ में धूप और दीप है. मैं तुम्हें दिखाने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ शिवशंकर मैं पूजा करने आया हूँ. हो. आणि मग पूजा कशी करावी हे सगळं समर्पण केलं आणि सगळं आटोपल्यानंतर महादेव महादेव महादेवेती एकम प्रीतस्य भवे द्वाभ्याम महादेव ऋणी भवे. वा वा. हा श्लोक आहे ना लिहिण्यासारखा आहे आणि याचं आचरण करण्यासारखं आहे. माझ्या कीर्तनातला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल. महादेव महादेव महादेवेती एकम प्रीतिश्य द्वाभ्याम महादेव ऋणी भवे. काय गोड श्लोक आहे. 3 वेळेला फक्त महादेव. तुमच्याकडे काहीच नाही ना, तुम्ही गेले महादेव धुनाकेश्वराच्या रावळात गेले ना, फक्त एक करायचं. काय? महादेव 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 3 वेळेला म्हणा आणि असं गलरव करायचं. याला गलरव म्हणतात बरं का. जुने लोक असं करायचे करायचे ना. हे काय भानगड हे मी सांगून जातो आज तुम्हाला. म्हणून म्हणलं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल. हे गलरव हे असं करायचं. 3 वेळेला म्हणायचं बरं का. एकदा तुम्ही महादेव म्हणले का काय करतात? एकम प्रीती भवे. म्हणजे एकदा महादेव म्हटलं का महादेव तुमच्यावर प्रेम करतात. दुसऱ्यांदा महादेव म्हणा द्वाभ्याम महादेव ऋणी भवे. दुसरून महादेव म्हणले का महादेव म्हणतात आता मी तुझा ऋणी बनलो. काय देऊ तुला आता सांग. तू 2 वेळेला महादेव म्हणला. म्हणून मंदिरात गेलं का सगळ्यांनी म्हणा महादेव महादेव.
हात वरती जाऊ द्या, ही शरणागती आहे महादेवाची. काय तुम्हाला खर्च लागत नाही, काय नाही ना. महादेव महादेव महादेव. महादेव. आता आवाज येईना असून ठणठण असा. तिकडं धुनाकेश्वराला वाटलं पाहिजे की आज काहीतरी मग आवाज आपल्यापर्यंत येतोय सगळ्यांच्या मुखातून, असं वाटावं. जोरात. महादेव 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 महादेव. महादेव. गाल वाजल्याचा आवाज नाही आला. याचा आवाज यावा त्याचा. याला गलरव म्हणतात. काय भानगडे राहून जाईल तसंच बरं का हे गलरव. ऐका आता, जुने लोक असं करायचे असंही चालतं, आणि असं हे गलरव. आता हे गलरव काय भानगडे, ज्या काळामध्ये सख्या सासऱ्याने यज्ञ केला जावयाचा अपमान करण्याकरता, आणि मग तिथं महादेवाचा जो विरोधक असतो तो जगामध्ये कधीच विजयी होऊ शकत नाही, त्याला पराजय पत्करावा लागतो. महादेवाचा विरोधक कधीच विजयी होत नसतो, आणि म्हणून पराजय त्याला पत्करावा लागतो. विठाला 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 विठाला. आपल्या जावयाची जिरवण्याकरता यज्ञ केला होता. आणि तुम्हाला एक सांगतो, वर्गणी जर दिली तर दुसऱ्याची जिरवाय करता कधीच द्यायची नाही. अय त्याची सांग रे किती, त्याची सांग. हां जिरवण्याकरता देत असाल तर ते पापच होणार आहे. स्वच्छ अंतकरणाने तुमच्या मन, त्यानं दिलंय ना आपल्याला सगळं भरपूर. पहिला काळ नाही, आता सगळीकडे सुकाळ आहे ना. आता देवा तू दिलंय तर तुझ्या करता मी हे तुला समर्पण करतोय. आणि नुसतं दानच देऊ नका, तर धुनाकेश्वर महादेवाकरता वेळ काढा, त्यांच्या उत्सवाकरता वेळ काढा. तुम्ही जर त्यांच्याकरता वेळ काढाल ना, ज्या वेळेला तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेला माझा धुनाकेश्वर सुद्धा तुमच्याकरता वेळ काढेल. एक नातं त्याच्याशी जोडून ठेवा ना महादेवाशी. कोणतं नातं? अहो कोणतंही जोडा, तो काही व्हायला तयार आहे. मुलगा बनवा, झाला, यशोदेचा बाळ बनला होता. भाऊ बनवा, द्रौपदीचा भाऊ बनला, काय होत नाही. अर्जुनाची पत्नी झाला, याच्यापेक्षा काय व्हावं. ऐसा दयालु श्याम से रिश्ता बनाइए, मिलता रहेगा आपको जो कुछ भी चाहिए. आणि म्हणून त्याच्याशी नातं जोडून ठेवा. त्याच्याशी तोडलेलं नातं आपल्याला परवडणारं नाही. आणि मग दक्ष राजाचं शिर कापलं आणि त्याला मुख कशाचं बसवलं होतं? बोला बोला. बकऱ्याचं बसवलं, बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये एक शिकायचं आपण, जो महादेवाचा निंदक असतो त्याचं तोंड राहत नाही. महादेवाची निंदा करणारा किंवा महादेवाची भक्ताची निंदा करणाराचं तोंड. आता ते तर ब्रह्मदेवाचा पुत्र होता, त्याला तरी बकऱ्याचं बसवलं. आपण तर किती झाडकी पत्ती आहे, आपल्याला कशाचं बसविते कशाचे नाही. आणि मग ते बकऱ्याचं तोंड होतं. दक्ष राजाला असं वाटलं माझ्याकडून